शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण हवेली तालुक्यामध्ये आलोय, अष्टापूरच्या जवळ पिंपरी सांडस म्हणून आहे. हो. हे किती जमीन आहे तुमची? ही माझी इथं 14.5 एकर आहे. तुम्ही हे जो खाली पाहतोय हा सगळा गहू तुम्ही जो केलेला आहे त्याच्यामध्ये थोडस सांगा ना आम्हाला, ह्याचं वैशिष्ट्य कोणती व्हरायटी आहे? गोल्डन आहे. तुमचा परिचय द्या. मी अंकुश परशुराम ढगे, राहणार पिंपरी सांडस. दरवेळेस तुम्ही गहू करता का? हो करता म्हणजे तुम्ही गहू करता. हो. परंतु मला असं म्हणायचं की बाबा मग ह्यावेळेस असं वेगळे पण काय केलं तुम्ही? आता नाही, दरवेळेस तर नाही, गहू केला पण नाही. यावेळेस वेगळं काय केलं? मी तुम्हाला सांगतो, हा 23 पासून तुमचे व्हिडिओ पाहतो. 2023 पासून 23 पासून म्हणजे 24 गेला, 25 गेला, आता 26 आला. 23 ला मी पहिल्यांदा सुरुवातीला छोटासा एक 5 पांड म्हणजे 10 गुंठे, बर 10 गुंठ्यावरती इथंच वापर केला होता. काय केलं होतं त्यावेळेस? त्यावेळेस अशीच भाजी केली होती, अच्छा बर. हा तरकारीच केली होती मी घरी खाण्यासाठी म्हणून. हा 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 तर शेजारी पाजारी आमच्या गल्लीमध्ये इकडे तिकडे अशी वाटली पण जाते. हा, हा. सुरुवातीला आलेला वानवळा बर आणि विकली पण जाते. बर तर त्या दृष्टीने मी आपलं ते केलं होतं. एक पिशवी बर आणि ते तुमचं बाकीचं थोडं थोडं पाकिट या सगळं मिळून ते आणून तेवढं सुरुवात केली. त्यानंतर 24 ला मी पूर्ण ह्या उसाला 2.5 एकराला मी पूर्ण ते वापरलं. टोटली 10 बॅग प्रमाणे, एकरी 10 बॅग प्रमाणे ओके. पूर्ण वापरलं. म्हणजे हा ऊस तुटून गेला आणि राहिलेला परत ऊस आलेला परत आहे. आलेला आहे. परत ओके. म्हणजे हा तुटल्यानंतर हा तिसरी वेळचा आहे. अच्छा तिसरी वेळ आहे. हो. बर तिरी आहे ती. अच्छा. दोन पिकं काढलीत. पहिल्या पिकाला मला व्यवस्थित हे झालं. दुसऱ्या पिकाला 3 महिने आमची डीपीच चोरीला गेली. बर बर बर. पाणीच नाही कोणाचं. म्हणजे पाणी नसताना सुद्धा ऊस टिकून राहिला. हो. तुम्ही मिल्क चार्जर काय वापरता का? हो हा माझ्या 15 बादल्या आहेत, तुमच्याकडे दाखवतो चला. क्या बात आहे. म्हणजे जवळ माझं जवळ खत हा आता मी 5 ट्रॉल्या जे आणल्यात बर. त्यातलं ताजं खत 1 ट्रॉली आणलेली म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी. 1.5 महिन्यापूर्वी. हो. म्हणजे ओरिजिनल तुमच्याकडे असणारं गोअमृतचं तुम्ही शेणखत तयार केले. तुम्ही काहीतरी मेथीचं बी टाकलं होतं हो. आणि अहो 16व्या दिवशी काढली मी ती. 16व्या दिवशी 16व्या दिवशी काय बोलता? टाकलेला दिवस सोडला फक्त, बर. पाणी दिलं दुसऱ्या दिवशी हा, हा, हा. आणि 16व्या दिवशी मेथी मी काढलेली आहे. खाली मेथीला 30-31 दिवस तर मावशी लागतात का? हा? हे गहू- 40 दिवस लागतं. 30 दिवसाच्या पुढे 30 दिवस तरी घेतात. लागतात. मी शेण खतावरती तुम्ही जर म्हणताय 16 दिवसात निघतंय 16व्या दिवशी चालू केली, 22व्या दिवशी संपली. काय कारण? हा तेवढ्याच तुकड्याला 23 पासून तुमचं खत येत. म्हणजे कृषी माझं शेणखत आहेच. तिथं मिल्क चार्जरचं तुमचं हो, तुमच्या आता हो, तयार झालं. हो, हो. परंतु शेणखतामधनं जे विषय तो वेगळाच आहे, कारण तुम्ही ऑलरेडी टाकताय गोअमृत. हो. परंतु तुम्ही जी 16व्या दिवसात निघतं आता 16व्या लोक दिवशी चालू केली, हा. पेंडी एवढी होती हा हा आणि 22व्या दिवशी एवढी पेंडी होती. आता म्हणजे मला तो फक्त एक झालं की मी ज्या म्हणजे दुकानदारांना विकलं हा हा त्यांना माहिती होतं की याची मागणी समोरनं खूप होती. बर 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 ते 20-20, 25-25, 10 पेंड्या पहिल्या दिवशी घेतल्या होत्या. ओके 10 घेतलेले 5 गिराईक तो म्हणला मला काल परत आले. मोशी नमस्ते. नमस्ते. मला सांगा ना, आता यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही पण काम करता, सगळं करतो. परंतु आजोबांनी हा निर्णय घेतला, बाबांनी, आणि हे सगळं पिकवलं आज सगळं त्याच्यामध्ये. काय वाटतं समजा प्राथमिक दृष्ट्या तुम्हाला पीक पाहून काय वाटतं सगळ्या गोष्टी? आता पीक पाहून जे उशिरा यायचं तर ते आता लवकर येणार एवढं. तुम्ही सारखेच म्हणून राहिले सगळे आजोबा बी लवकर येते आता ते- लवकर येतं. हे काय करणे? आता हे बघा, ज्या हा. 2 महिने 3 महिने निघणार ते आता 2-2.5 महिन्यातच पीक हाताला लागते ना. तुम्ही ते तुम्ही बघा, वापरले ना आम्ही ते तुमचं वैदिक वापरल्यामुळे म्हणजे- हात द्यायचे. तसं आमचं 3 महिने. मला सांगा ना थोडस आम्ही ते वापरले ना, आम्हाला अजून पाहुण्यांनी जास्त म्हणजे मदत म्हणजे सांगितलं हे असं हे असं करा हे म्हणून करा बाबा. ते करा. त्याच्यामुळे आम्हाला पाहुण्यांचं पण सहकार्य भरपूर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच्यामुळे आम्ही पण जास्त म्हणजे त्याच्यातच आता सगळ्यांना आवडले म्हणजे ना. सगळ्यात पिकाला तुम्ही वापरताय. हो हो सगळं. माझ्याकडं हा. दुधाला सुद्धा वापरतो ना हा. आम्ही ते. मी तुम्हाला सांगितलं ना 90 सालापासून मी दूध हा. पण खूप छान आहे करायला म्हणजे सुरुवात असं- केली. बर 4 वर्ष ते वाटेकरण आता जे शेण येतं हा, ते हा. पण ती पावती पण एकदम घट्ट असते. एकदम म्हणजे घट्ट. असं मिल्क चार्जर वापरण्यापूर्वी आणि त्याच्यानंतरचा काय अनुभव होता? घट्टपणा वाढला, गाईचं दूध पण घट्ट झालंय म्हणजे नाही का. तुम्ही पण कन्फ्युज होत असाल, म्हशीचं आहे की गाईचं आहे. मिल्क चार्जर एवढी ताकद आहे आज. मिल्क चार्जर डायरेक्ट जनावरांचा फॅट असेल, एसएनएफ असेल, डिग्री असेल, हे डायरेक्ट चेंज करतो. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं हे कसं काय सिद्ध आहे? जे मिनरल जनावरांना लागतात ते टोटली तुम्हाला मिल्क चार्जर मधून मिळतात.
चमक. सरांच्या बाबतीत तुम्हाला अजून एक सांगता येईल. हा 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 सर पूर्णपणे नॉनव्हेज माणूस होता. बर. नॉनव्हेज पण जसं वैदिकचा वापर चालू झाला, नॉनव्हेज वाला होतो. हा, व्हेज वाले झाले, आता शाकाहारी झाले. शाकाहारी झाले. मी तुम्हाला म्हणजे खोटं वाटत नाही हा की समोर आहे बर की मासे आणायचे का हे आणायचं हा. का, माझी त्याच्यावरची ना काय असेल आयडिया नाही मला. हा पण जेव्हापासून मी याच्या संपर्कात आलो तर त्याच्यावरचा थोडासा दुरावा निर्माण झाला मला तुम्हाला सांगतो, हा इथं या रानात हा गाड्यांच्या हलगर्जीपणामुळे जसा गहू आहे ना हा 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 तसा लवाळा होता मागच्या वर्षी. बर. आता मला सांगा ना, आता याच्यामध्ये तुम्ही कृषी अमृत किती टाकलं? मी याच्यामध्ये 10 पिशव्या टाकलेल्या. म्हणजे हे जवळजवळ 1 एकर क्षेत्र आहे. नाही, 1 एकराला 4 गुंठे जास्त जास्त आहे. धरून चालू आपण 1 एकर. हा, 1 ह्याला. एकर हो. 1 एकरामध्ये 10 बॅग कृषी अमृत टाकल्या. हो. सम्राट शक्ती मिरॅकल किती टाकलं? एक 1 बॅग bag. टाकलं. आणि RNPH 2 टाकी. क्या बात आहे. बाबा काय वाटतं, आज जर हे तंत्रज्ञान तुमच्या हाती नसतं समजा, आणि आज हा केमिकल गहू असतं, तर काय वाटतं? नाही, केमिकल तर मी वापरत नाही. पण असतं समजा असं. मस्त पडून दिली असती मी शेती. माझी पडलेली आता पण करायचं नाही केमिकल. नाही. आता हीच याचीच बुकिंग, हा याची बुकिंग जे पाहुणे आहेत माझे 50 रुपयांनी बुकिंग. काय बोलता? हो, आता जो निघल आमचा घरचा खायचा ठेवून मी तो त्यांना देणार आहे. हा आता ते दुसरीकडनं कुठनं दुकानात घेतच नाही. सुनबाई म्हणत होत्या हे विकायचं नाही आता, नाही विकायचं. हे घरीच ठेवायचं आता. हा? हे सोनं आहे सोनं. आमचं पूर्ण कुटुंब, भाऊ, मी, 3 मुलं, हा भावाचा मुलगा, हे सगळे एकत्र कुटुंब. म्हणजे मार्केट व्हॅल्यू आज जरी विकाय काढला समजा याला, हो. तर प्लॉट लगेच बुक होऊ शकतो. 100% म्हणजे बुक झालाय ऑलरेडी. ऑलरेडी झालेलं आहे. माझ्याकडे एक दाना शिल्लक नाहीये त्यातला. क्या बात आहे, क्या बात आहे. एक दाना शिल्लक विचाराय ना मी काय असं आहे बोललो. ना, समजा आता तुम्ही आसपास तर तुम्ही सगळेजण फिरताय पाहताय, तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे मित्र तुम्ही असतील, पण आधी या ना आता. पण ज्यांचा गहू आहे त्यांची काय कंडिशन आहे? माझ्या आधीचा गहू आहे. तुम्हाला रोडला जाताना वळाले ना तुम्ही, हा हा माझ्या आधी 15 दिवसाचा गहू आहे. अच्छा, इथं लागतो म्हणजे अजून खालीच आहे म्हणा, गुडघ्याच्या खाली. खाली. आणि कुठलाही गहू तुम्ही आता हे समजा थोडं लेट आहे, आणि यांची अवस्था बघा तुम्ही. खूप कमी आहे बघा ना ते. हे पा बापरे. तो माझ्यानंतर 15 दिवसांनीच असेल किंवा 3 आठवड्यांनी. बर. पण त्यांची बघा अवस्था. लुंबीच्या बाबतीत काय वाटतं? ही जी लुंबी पडली तुमची आता, जर आपण बघितली जवळजवळ, बघा आता ही लुंबी जवळजवळ माझा 1 हात बसतोय बघा. तर मला हा? फक्त एक तुम्हाला सांगू का, हा हे पूर्णतः हा मला काढून जनावरांसाठी वापरायचंय, पण मजूर मिळत नाही. बर 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 बर. मशीनचा आणि माझा फार विरोध आहे. यंत्र आणायचं नाहीये. नाही, यंत्र नकोय. मजुरांना पैसे मिळले पाहिजे, मजूर जगला पाहिजे आपल्या याच्यावरती. हा हा भले 2 पैसे आता तुम्ही 400 रुपये टनाने तोडतात, त्यांना 500 सांगितले बरं. तोडायचे, 500 रुपयांनी दिले तुम्ही. काय सांगाल, समजा तुम्ही हे तंत्रज्ञान तुमच्या हाती मिळाले, हम्म. पण ज्यांनी नाही, खूप. अहो, राम सरांना हा? मी देव मानतो, देव. काय बोलता? बर. रोजचे मी विचार करा, शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय म्हणजे हे छोटी गोष्ट नाही का हो सर? 100%. छोटी गोष्ट नाहीये. एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी हळहळतो किंवा तळमळतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, म्हणजे एवढं सोपं काम नाही. त्याच्यासाठी त्यांनी तेवढं उपभोगलेलं आहे, भोगलंय त्यासाठी. आणि मला सांगा, आज असं कोणतं मार्केटमध्ये तंत्रज्ञान जे तुम्हाला एवढं सोन्यासारखं पिकवून देतंय? बघा, केमिकल सारखं येऊ पण शकतं, पण ती ताकद कुठे आहे त्याच्यामध्ये? जे मी वापरलं, हा 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 मला असं वाटतं की माझ्या जवळच्यांनी कायम वापरावं, लवकर वापरावं, परंतु लोकांना ते समजत नाही अजूनही. बरोबर. त्यातनं म्हणजे केमिकल म्हणणं मुळात मीच पाहिला बाहेर आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी याला जास्त लवकर जॉईन झाला. याच्या आधी जर मला मिळालं असतं तरी मी त्याच्या आधी जॉईन झालो असतो. काय वाटतं आज आता हे तुमच्या बंधूंनी पिकवलंय हे सगळं? हे लय भारी वाटतंय. हा, त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे किंवा हे सगळं सोन्यावानी पिकलेलं आहे, काय वाटतं आज? 1 नंबर वाटतंय. असं आहे ना, तुमची प्रतिक्रिया काय? समजा ही लुंबी असेल, एवढी दाट टाकलाय तर एवढी चांगल्या ग्रोथ घेतलाय. मला सांगा, लोक तर म्हणतात केमिकलनी शिवाय येऊच शकत नाही, आणि इथं तर बिगर केमिकल चालय. लोक वेड्यात काढतील बाबा आपल्याला. एवढा चांगला गहू लोक म्हणतात केमिकल दिल्याशिवाय येऊच शकत नाही. शिवाय. केमिकल हे पिकाचं अन्न नाहीच आहे मुळात. अगदी बरोबर बोलले, अगदी बरोबर. केमिकल हे माझ्या म्हणजे माझ्या नाही,
कुठल्याही शेतकऱ्याच्या पिकाचं अन्न नाहीये. आर्टिफिशियल आहे ते. हा जवळजवळ 60 दिवस म्हणजे 2 महिन्याचा गहू आहे बरोबर. आणि तुमच्या म्हणण्यानुसार जसं तुम्ही मगाशी म्हणत होतं की खाली हा गहू जो अजून 6 महिने घेणार आहे तो घेऊ शकत नाही. तो खाली 2 आठवड्यामध्ये हो 15 दिवसात मी काढायला तुम्हाला फोटो पाठवेन मी. येणारच तो. मग एवढी खात्री त्याच्यामुळे आली. जवळजवळ तुम्ही 3 वर्ष झालं वापरत आहे. आणि विशेष काय याच्यामध्ये कृषी अमृतची 10 बॅगा, सम्राट शक्ती मिरेकलची 1 बॅग आणि तुमचा RNPS 2 पुढे हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये वापरलंय. सर इथलं जर आता सगळीकडची परिस्थिती केमिकलची तर काय वाटतं इथलं केमिकल? कसं लोक केमिकलच्या वेळेतून अजून बाहेर पडत नाही. अजून नाही. मला इथं ही व्यक्ती जी आहे ना समोर जो उभे आहेत ते 100% या परिसरामध्ये म्हणजे मग लोकांनी वापरू नये यासाठी किंवा केमिकलमुळं वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. घरोघरी कॅन्सरचा पेशंट सापडतोय. यांना त्यांचा रिझल्ट पाहून वाईट वाटतं की तुम्ही आता तरी केमिकलच्या विळख्यातून बाहेर पडा आणि जागी व्हा. होता होईल तेवढी सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करा. राम सरांचे नियमित म्हणजे मी एक दिवस रात्री गेलो 11:30 वाजता घरी, तर ते तिथं व्हिडिओ चालला होता राम सरांचा. म्हणलं आता झोपायचा टाइम आहे, व्हिडिओ नाही म्हणले मला हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय राम सरांचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय मला झोप येत नाही. तुम्ही म्हणजे पाहिल्याशिवाय झोपतच नाही. बघतात ते. विचार घरी रोज 2 व्हिडिओ पाहणार. मला विचारणार तुम्ही हा व्हिडिओ पाहिला का? त्याच सरांनी काय सांगितलंय. आता हे जे शेत आहे ना या पिकामध्ये आता गहू चांगला दिसतोय, पण याच्या अगोदर याच लेवलमध्ये लवाळा होता, पूर्ण लवाळा होता. पूर्ण होता का? पूर्ण लवाळा. मी तर ऐकलं तुम्ही तणनाशक मारलंच नाही याला. नाही तणनाशक नाही मारलेलं. फक्त सॉइल चार्जर किती दिलं याला जमिनीतून? ह्याला त्यावेळेस 2 लिटर अच्छा वरनं मारले मी. डायरेक्ट फवारलंय वरनं. तुम्ही खाली पण बघू शकता सर, गवतच नाहीये कुठं. नाही तर लोकांच्या ह्याच्यामध्ये ना सर गव आहे की गवत आहे हे समजत नाहीये त्याच्यामध्ये. राम सरांनी इतका शेतीतला देव नाही. असं आहे ना. शेतीतला देव दुसरा नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. कुठेही येऊ द्या, कारण किती कंपनी आहेत त्यांनी सांगावं मला. यांनी जे केमिकलची खतं वापरलेत कुणी शेतकऱ्यांनी, कोण तुमच्या दारात आला, कोण तुमच्या बांधावरती आला, कोण येतंय मला सांगा ना. आज फक्त बिझनेस पाहू राहिले. मी तुमचे सुद्धा व्हिडिओ खूप पाहिले. अच्छा अरे वा. बाबा एक गोष्ट ऑब्झर्वेशन केली का, जसं सगळीकडे आहे तसंच सगळीकडे पिकतंय. असं काही नाहीये तुम्ही इकडून 50 किलोमीटर गेलं तर सेम तसंच पिकतंय, इथं आलं तर सेम तसंच पिकतंय. त्याचा जो रिझल्ट आहे ना सगळीकडे तो सारखं आहे. 100% सारखा आहे ना. त्याला कुठं बदल नाही ना. मी तुम्हाला सांगतो, काल सरपंचांना हा मी 1 किलोभर खत दिले. बर. आपलं त्यांना म्हणलं तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर जा आणायला. शेतकरी गॅरंटी देतोय म्हणजे याच्यामध्ये शेतकरी जर गॅरंटी देत असेल ना विषय संपला. कंपनीने द्यावा हा विषय वेगळा आहे, पण शेतकरी आज गॅरंटी देतोय. शेतकरी कुणाशीही खोटं बोलणार नाही, हा मी गॅरंटेड सांगतो. अहो हे बोलतोय ना, हे पीक बोलतोय पीक. कांदा सुद्धा मी पूर्ण वैदिक वरती आणणार हा? आहे. मी तुम्हाला यांच्या मार्फत तुम्हाला एकदा बोलवणार आहे पुन्हा. अच्छा आणि तुम्ही ज्यावेळेस 2-3 वेळा येताल त्यावेळेस राम सर माझी आठवण अरे केली. माझी तळमळ आहे. हा, हा. मी माझ्या ह्या म्हणजे 26 मध्ये हम्म. किमान माझ्या गावातले 26 लोक तरी तयार करणार. क्या बात, क्या बात. 26 लोक तरी. आता 2 झालीत, अजून मला 24 करायची. पण 26 करणार, क्या बात. 100% करणार. आनंद आहे. आणि तो जो चांगला शेतकरी जो 30-35 आता हा समोरचा शेतकरी आहे ना, त्याची 28 एकर जमीन आहे. बर. 28 एकर. तो पण म्हणजे केमिकल आणि म्हणजे सेंद्रिय यात अडकलेला आहे. त्यातनं बाहेर काढायचं. माल येतोय चांगला, तोच त्याच्याबद्दल नाही, पण त्याला आणखीनही त्याच्याबद्दल प्रभावी करायची आणि ते मी करणार. तुमचं कार्य निरंतर चालू आहे. आहे. आणि मला तुमच्या रूपात अनेक शेतकऱ्याला पण हे पण सांगायचंय की कदाचित सर तुम्ही जसं सांगताय की एक व्यक्तीने कमीत कमी 2 व्यक्तीला तरी सांगितलं पाहिजे. तुम्ही 26 लोकांना सांगताय सर, एक व्यक्तीला ज्याला रिझल्ट आलाय ना त्या व्यक्तीने 2 व्यक्तीला जरी सांगितलं सर, तर जवळजवळ केमिकल पासून अशा अनेक शेतकऱ्याला आपल्याला हे करता येईल. आणि एक शेतकरी जर 2 सांगत असेल मी तर त्याच्यापासून 2 फायदा होणार आहे ना. आधार मानतो हा ना. की त्यांनी युरिया जेवढी तुम्हाला महाग करावं हा. तेवढी करावी, जेवढी नाही मिळेल तेवढं मी त्यांचे उपकार मानन. खरंय खरंय. कारण यापासनं त्यानंतर लोक पर्याय बघायला लागले. अगदी बरोबर. परंतु मग तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करतं, म्हणजे हे तुम्हाला कोण करतं मार्गदर्शन? विजयराव. अच्छा सर नमस्कार. तुमचा परिचय का? विजय भोसले, आपले शिवशंभू ॲग्रो सर्व्हिसेस नावाने शेतकरी मित्र आहे आपण.
अष्टापूरमध्ये आणि या भागामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो. मला असं वाटतं की एवढे सांगताना किंवा तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. अशीच तुमची प्रगती हो राहो. SCT वैदिकच्या नाही, मार्फत हजारो माझ्या शेतकऱ्यांची- प्रगतीपेक्षा एसीटी वैदिकची प्रगती हो ही माझी इच्छा आहे. क्या बात आहे. म्हणजे तुमचं जे असं जे म्हणजे काही- एसीटी तुमची वैदिक हीच बोल आमच्यासाठी ताकद आहे. ही एसीटी वैदिकची ज्यावेळेस प्रगती होईल त्यावेळेस आपोआप शेतकऱ्यांची प्रगती क्या झालेली बात, क्या असेल बात. हे माझं मत आहे. बरोबर बरोबर. खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांचा आभार. तर सर